नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे पहा MEAUS 612 महाबीजचं हे बियाणं आहे। राज्यामध्ये खूप शेतकऱ्यांनी या बियाणाची लागवड केली आहे। खूप शेतकऱ्यांनी हे बियाणं खरेदी केले। तुम्ही पाहू शकता एका शेतकऱ्याचा प्लॉट आहे, त्याची उगवण कशी झाली आहे तुम्हाला दाखवतो। शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक 612 मध्ये झालेली आहे शेतकऱ्यांची। त्यामुळे ही पिशवी पाहू शकता तुम्ही, टॅग नंबर आहे, सर्व आहे याच्यामध्ये, विक्री किंमत आहे आणि याची बियाणाची क्वालिटी तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो। कारण आता जी उगवण झाली आहे त्या उगवणाचे तर फोटो आपण पाहूच, परंतु या बियाणाची क्वालिटी पाहू शकता तुम्ही। हे पहा मध्ये बियाणं आहे, मी तसंच ठेवलेलं आहे या शेतकऱ्यांनी, कारण हे बियाणं उगवलेलं नाही। खूप शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। सध्या यावर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकरी अडचणीत आहे, त्यात पाऊस नाही आणि ही बियाणाची क्वालिटी तुम्ही पाहू शकता। हे असे बियाणं जर शेतकऱ्यांना देण्यात आले तर ती उगवण होईल का? खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता ह्याची क्वालिटी, अक्षरशः बी भिजलेला आलेला आहे मध्ये, तुम्ही पाहू शकता। हो का, हे संपूर्ण खराब बी आहे। असे बियाणं जर पेरले, बियाणं वापतील का? ही परिस्थिती पहा। हे बघा बियाणं, शेतकऱ्यांना एकतर कर्जमाफी नाही, अनुदान नाही, पीक विमा नाही, यात शेतकरी मरतोय। आणि त्यामध्ये जर बियाणाच्या माध्यमातून जर अशी शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असेल तर शेतकरी नुकसानीत जाईना तर कशाला राहील। तुम्ही पाहू शकता अक्षरशः निकृष्ट बियाणं आहे। खूप जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्यांनी बियाणं पेरलेलं आहे 612 महाबीजचं, उगवण झालेली नाही आहे। डबल पेरणीचा खर्च शेतकऱ्यांना आलेला आहे, डबल फवारणी असो, डबल बी असो, ट्रॅक्टरचं भाडा असो, परत एखादी पाळी असेल, असं जर बियाणं जर फसवून जर शेतकऱ्यांना जर फसवलं जात असेल तर शेतकरी जगेल का मरेल हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। राज्य शासन म्हणतंय की आता आपण याची उगवण कशी झाली आहे हा पण व्हिडिओ पाहणार आहोत, परंतु राज्य सरकार म्हणते आम्ही निकृष्ट बियाणावर लवकरच कारवाई करू, कंपन्याला योग्य तो आदेश देऊ, असं माननीय दत्तामामा भरणे यांनी विधानसभेच्या भाषणामध्ये सांगितलं। परंतु तुम्ही कंपनीला सील मारचाल, कंपन्या बंद करचाल, हा विषय इथं नाहीच। विषय आहे शेतकऱ्यांचा झालेलं नुकसान, कारण त्या शेतकऱ्याचं नुकसान भरपाई कोण देणार हा खूप महत्त्वाचा प्रश्न राज्य शासनानं उचलून धरावा आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, त्या शेतकऱ्यांना परत बियाणं घेण्यासाठी पैसे देण्यात यावे व त्याचा पेरणी खर्चही राज्य सरकारने द्यावा। कारण खूप मोठं नुकसान या बियाणं खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आपण पाहूया की नेमका प्लॉट कसा आहे। आता 335चाही प्लॉट आपण पाहू आणि 612चाही प्लॉट पाहू। 612 मध्ये काही उगवण झालेलं नाही, 335 आणि 612 या दोन्ही प्लॉटची एकदाच पेरणी केलेली आहे, परंतु 612ची उगवण नाही तर 335ची उगवण झालेली असल्याचे स्पष्ट व्हिडिओ आहे, तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। चला तर पाहूया तो व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो पाहू शकता MEAUS 612 महाबीजचं बियाणं, खूप जणांच्या तक्रारी येत आहेत। तुम्ही पाहू शकता हा प्लॉट, हे बियाणं वापरण्याची पद्धत, बियाणंच वापरलेलं नाही, कुठेतरी एखादं बियाणं वापरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता बियाणंच नाही। आता याच्या बाजूलाच महाबीज 335 वाण पेरलेला आहे आणि त्या वाणाची उगवण तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी दाखवतो। हे पहा, पूर्ण तासोतास बियाणं वापरलेलं आहे। म्हणजे एकतर शेतकऱ्यावर अल निनोचं संकट, त्याचबरोबर पाऊस कमी, कर्जमाफी व्यवस्थित नाही, पीक विमा व्यवस्थित नाही आणि आता बोगस बियाणं देऊन शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जातो की काय असं म्हणावं लागेल। कारण तुम्ही पाहू शकता अक्षरशः बियाणं वापरलेलं नाही आहे। 612 MEAUS महाबीजचं बियाणं आहे। खूप शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत, आज 7 ते 8 दिवस झालेत
एका शेतकऱ्याचा हा प्लॉट आहे. बियाणं अक्षरशः वापलं नाही. आता त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? एकतर ओल नाही, सध्या आहे त्या ओलीवर खूप शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे आणि त्यामध्ये जर असं शेतकऱ्याचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी करायचं काय? आता परत ते बियाणं देणार, कृषी विभागाकडे जावा, तक्रार करा, पंचनामा करा, तोपर्यंत रानातली ओल निघून जाणार. पेरणीला एकतर उशीर झालेला आहे. शेतकऱ्यांनी करायचं काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी राज्य शासनाने विधानसभेत आज आवाजही उठवलेला आहे. माननीय धरणे मामा यांनी त्याबाबत सांगितलं की योग्य ती कारवाई केली जाईल. कारवाई त्यांच्यावर करचाल, त्यांची दुकानं सील करचाल, परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आधार कसा द्यायचा, त्या शेतकऱ्यांना काय देणार आहात याबाबत ही घोषणा केली असती तर बरे झालं असतं असं म्हणायची वेळ आली शेतकऱ्यावर. कारण शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान कुठल्याही गोष्टीत सहन करावं लागत आहे. बियाणं पेरूनही शेतकऱ्यांचं बियाणं वापत नाही आहे. शेतकऱ्यांनी लोकांचे पैसे उपसून कारण यावर्षी पीक विमाही मिळालेला नाही शेतकऱ्यांना. त्याचबरोबर अनुदान काही शेतकऱ्यांना मिळालं नाही आणि आता त्यामध्ये जर असं मोठं नुकसान जर शेतकऱ्यांचं होत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय? आता आम्ही नाव ठेवत नाही शेतकरी आहे म्हणून. शेतकऱ्यांनी स्वतः प्लॉट दाखवला. 335 बियाणं खूप छान वापरले, पाहू शकता तुम्ही. तासुद्धा दिसतंय, पाहू. 335 वाण वापते आणि 612 वापरत नाही. मग बियाणं दिलंच का शेतकऱ्यांना हा खूप महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. राज्य शासनानं तातडीने यावर कारवाई करून ज्या शेतकऱ्यांची बियाणं वापरलेली नाहीत त्या शेतकऱ्यांना योग्य ते न्याय द्यावा, त्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी, त्याची नुकसान भरपाई भरून द्यावी.